आज या ठिकाणी ज्यांनी अतिशय गोड आणि सर्वांना या ठिकाणी निमंत्रित केलं, आजच्या आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, आमचे सर्वांचे मार्गदर्शक, जिल्हा बँकेचे चेअरमन, माजी मंत्री, माननीय सन्मान्य आमदार माननीय शिवाजीराव करपिले साहेब, आपल्या विधान परिषदेचे अध्यक्ष आदरणीय नामदार रामजी शिंदे साहेब, आपले सर्वांचे मार्गदर्शक, आपले नेते, आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री, आपले सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब, आपल्या सर्वांचे युवा नेते आदरणीय सुजय दादा विखे पाटील साहेब, सन्मान्य आमदार संग्राम भैया जगताप, आमच्या भगिनी सन्मान्य आमदार मोनिकाताई राजळे, माननीय दाते सर, माननीय विक्रम भैया पाचपुते, जॉईंट किलर आमदार आमचे मित्र मान्य अमोलजी खताळ, व्यासपीठावर उपस्थित सर्व सन्माननीय भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष, सर्व उपस्थित मान्यवर, आम्हाला सर्वांना मर्यादित वेळ दिलेला आहे। खरं तर सर्वांनी या ठिकाणी मनोगत व्यक्त करताना सांगितलं की अभूतपूर्व यश आपल्या जिल्ह्याला आदरणीय नामदार विखे पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी मिळालेलं आहे। परंतु आपण बघतो की हे यश सहजासहजी मिळालेलं नाही। 2.5 वर्ष आपल्याला या ठिकाणी महायुतीची सत्ता आल्यानंतर आदरणीय नामदार साहेबांच्या नेतृत्वाखाली दोन्ही दक्षिण आणि उत्तरेमध्ये जे भरीव असं काम झालं, सर्वसामान्य कार्यकर्त्याला ताकद देण्याचं काम झालं आणि त्याचा परिपाक म्हणून या ठिकाणी आपल्या महायुतीला घवघवीत यश 10 जागा आपल्या या ठिकाणी निवडून आल्या। दुर्दैवानं थोड्याशा मतानं आपले रामजी शिंदे साहेबांचा अल्पशा मतानं पराभव झाला। कारण जास्त मतानं पराभव झाला तर माणूस समजू शकतो, परंतु अल्प मताने पराभव झालेला मी एक आहे। खरं तर सर्व सिनियर आमदार आहेत, परंतु निवडणूक लढवण्यात मी 2004 ला पहिल्यांदा निवडणूक लढवली आणि 802 मतांना त्या ठिकाणी माझा पराभव झाला आणि म्हणून कमी मतांना पराभव होणं म्हणजे एक मनामध्ये सातत्याने शल्य असतं। परंतु या ठिकाणी 2 निवडणुका लढवल्यानंतर या 2.5 वर्षामध्ये भरीव काम आदरणीय सुजय दादा विखे पाटील साहेबांच्या माध्यमातून दक्षिणेबरोबर उत्तरेत देखील नेवासा तालुक्यामध्ये भरीव असे विकास कामं त्यांच्या माध्यमातून झाले आणि निश्चितपणानं त्याचा फायदा देखील आम्हा सर्व आमदारांना निवडून येण्यामध्ये त्या ठिकाणी झालेला आहे। खरं तर दादा एक लढवय्ये नेते आहेत। या ठिकाणी ताईंनी सांगितलं गड आले परंतु आपला सिंह पाठीमाग आहे आणि करपिले साहेबांसारखे एक खंबीर नेतृत्व आहे। साहेब तुमच्या नेतृत्वाखाली तुम्ही आम्हाला कुठेही सांगा, दादा तसे सक्षम आहे, ते स्वतः नुसते साहेब सुद्धा त्यांचं हे करू शकतात, परंतु दादाचं पुनर्वसन निश्चितपणानं त्या ठिकाणी व्हायला पाहिजे। आमची विधानसभेमध्ये लॉबीमध्ये बसल्यानंतर आम्ही सर्व होतो भैया आणि त्यावेळेस देखील आमची चर्चा झाली आणि म्हणून निश्चितपणानं आपल्या अहिल्यानगरचं नाव या महाराष्ट्रामध्ये एक वेगळ्या पद्धतीनं त्या ठिकाणी घेतलं जातं आणि माझ्या मतदारसंघामध्ये संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांनी ज्या पैस खांबाला टेकून ज्ञानेश्वरी सांगितली असं पवित्र स्थळ आहे आणि साहेबांनी निवडणुकीपूर्वीच हा विकास आराखडा त्या ठिकाणी विधानसभेमध्ये मांडलेला आहे। पवित्र अहिल्यादेवी होळकरांच्या स्मारकाचा देखील विषय आदरणीय पालकमंत्री महोदयांच्या माध्यमातून पुढे आलेला आहे आणि म्हणून हे सर्व काम करत असताना आपल्याला या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी नेतृत्व मिळालेलं आहे। आम्ही विधानसभेमध्ये आता इथं बोलायची मर्यादा आहे, वेळ जास्त नाही, परंतु राम शिंदे साहेब अध्यक्ष आहेत, आता तिथं बेल दिली जाते। कालच आमचा एक ताईचा आणि माझा पुन्हा धरणग्रस्तांचा एक विषय होता। 3 दिवस साहेब लक्षवेधी देऊन लागली नाही, शेवटी बळच विनंती करून लक्षवेधी आमची लागली आणि 14व्या नंबरला माझं त्या ठिकाणी नाव आलं, परंतु 7 लक्षवेधी झाल्याविषयी वेळ संपला। परंतु त्या ठिकाणी देखील करपिले साहेब आदरणीय सभागृहामध्ये होते, मी त्या ठिकाणी सभापतींना खूप त्या ठिकाणी सर्व ज्येष्ठ मंडळींना मी भांडलो आणि साहेब त्या ठिकाणी तेवढ्यात आले, सभापती महोदय आले, साहेबांनी तिथं देखील उठून सांगितलं की आमच्या नवीन आमदारांना तुम्ही बोलायला संधी देत जा। म्हणजे इथं तर साहेबांची साथ आहेच, परंतु सभागृहामध्ये देखील आदरणीय साहेबांची आम्हाला साथ असते आणि म्हणून सर्वसामान्य कार्यकर्त्याची जाण असलेलं हे नेतृत्व आपल्याला मिळालेलं आहे, ते आपलं भाग्य आहे
मी आपला जास्त वेळ घेत नाही. आदरणीय कर्डिले साहेबांनी, आदरणीय अक्षय दादांनी आपल्याला या ठिकाणी निमंत्रित केलं आणि खऱ्या अर्थानं सर्व जिल्ह्यातील सर्व आमदारांना या ठिकाणी निमंत्रित करून सन्मान केला. त्याबद्दल आदरणीय साहेबांचे, अक्षय दादा आणि सर्व कार्यकर्त्यांचे खूप खूप आभार मानतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.